कुलकर्णी आहेत, मुकुंदराव कुलकर्णी आहेत, जोशी आहेत, सुरेशजी आहेत, आजच्या सर्व विद्यार्थी माता भगिनी आजोबांना वंदन करतो आणि सर्वांचे या कार्यक्रमात उपस्थित झाल्याबद्दल स्वागत करतो. धन्यवाद. हे सुद्धा म्हणजे आचार्य थोर विद्वान हे खरे ऋषी मुनी हे जे आहे हे खरे ऋषी मुनी आहे. आणि या ऋषी मुनींना मी या ठिकाणी वंदन करतो. आणि त्यांनी जे बीजांकुर रोवलेलं आहे नाशिकमध्ये आणि त्या बीजांकुराचं जे फळ आहे ते फळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आज वेदमूर्ती धनंजय शास्त्री जोशींनी जे आपल्याला सांगितले की अनेक विद्यार्थी हे या ठिकाणी तयार होत आहेत आणि त्या सर्वांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपल्या नाशिकमधील सर्व ब्राह्मण संस्था ज्या ज्या वेळेस असे प्रसंग येतात त्या त्यावेळेस आपल्या नाशिकमधील सर्व ब्राह्मण संस्थांची हे एकी असते. आणि हे याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा आपण हे सिद्ध केलेलं आहे की नुसतं सर्वांनी एक आवाज द्यायचा अवकाश आहे, सर्वांना एकत्र करण्याचा अवकाश आहे, सगळेजण आपापल्या परीने एकत्र होतात आणि या एकीचं फल जे आहे हे फार मोठं आहे. आणि निश्चितच भविष्यकाळ हा सर्व ब्राह्मण संस्थांना फार चांगला आहे. आता नुकतंच परशुराम भवन आपले जे ठाणे इथे बसलेले आहे आपल्या जे मेन प्रत्यक्ष काठपुडी मेन रोडवर आज परशुराम भवन हे अत्यंत दिमागात झालेलं आहे. चतुष्षष्ठी आईशी हा विचार विनिमय केला तर आईने सांगितलं देवगत तुला पारायण करायचंय काशीला. तो म्हणाला माझी पण इच्छा आहे, बाबांनी केलं होतं मी आई केलं. ते म्हणाले बाबांनी केलं होतं ते तुला नाही करायचं. वस्तुतः आपल्या वैदिक इतिहासातील एक विश्वविक्रम आपण ज्याला म्हणूया ते विश्वविक्रम करण्यासाठी गेले नव्हते हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. पण पिता पुत्रांनी एकाच स्थानावरती एकाच विद्यालयात एकाच ठिकाणी पारायण करणं शुक्लयजुर्वेद मध्यंती शाखेचं वडील घनपारायण करतायत आणि मुलगा त्याच्या पुढे दंडक्रम पारायण करतो. हा सुद्धा एक मध्यंती शाखेचा इतिहास आहे. पण या इतिहासामध्ये आपल्या नवनिर्वाचित महापौर आर्किटेक्ट यांचाही सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश शुक्ल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. चतुर्थी डायरेक्टरचे अध्यक्ष मोहनजी राणके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपण भक्तिजन महाराज यांचा सत्कार करत आहे. या ठिकाणी मी परिस्थितीच्या नुसार या ठिकाणी गुरुजींना विनंती करतो, सतीशी शुक्लांना विनंती करतो, महापौरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपन्न करावा.
रवी गुरुजी इथे उपस्थित आहेत आणि आमचे मार्गदर्शक स्थानिकाकडचे आहेत, सावतीकाकडचे आहेत. त्यामुळे यांच्या समोर मी काय बोलणार त्यापेक्षा मला असं वाटतं की सगळ्यांचा मी एक नमस्कार करते. मी आहे कारण सगळ्यांचे आशीर्वाद या नाशिक नगरीला ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ॐ। विश्वानि देवा सवितर्दुरिता निपरासुव जद्भद्रान्तान्न आसुव। विश्वानि देव देव विश्वानि विश्वानि देव देव सवितः सवितर्देव विश्वानि विश्वानि देव देव सवितः सवितर्दुरितानि दुरितानि सवितर्देव विश्वानि विश्वानि देव देव सवितः